लाईफ पॉझिटिव्हच्या आणखीन एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दत्त संप्रदायामध्ये गुरु भक्ताची पाठ राखण कशा करतात याच्या 4 पद्धती अत्यंत सुंदरपणे वर्णन केलेले आहेत. There are 4 ways that are used by the Sadguru to support, train and develop the devotee. आपण या 4 पद्धती कोणत्या आहेत ते बघून घेऊया आणि त्यामधून आपल्या भक्ताचा, आपल्या साधकाचा विकास कसा केला जातो हे आपल्याला समजून येईल. गुरुतत्वाची उपासना ही साधी, सरळ आणि सोपी आहे आणि नाही पण. कारण गुरुतत्व तुम्ही एखाद्याला गुरु म्हणून स्वीकारलं तर गुरु ही तुमच्या श्रद्धेची, निष्ठेची, विश्वासार्हतेची, उपासना करण्याची तयारीची परीक्षा घेत असतात. परंतु या परीक्षा घेत असताना तुम्ही उपासना पद्धतीच्या कोणत्या पायरीवर आहात हे पण गुरु पाहत असतात. गुरुतत्वाची उपासना करण्याची पहिली पायरी, त्या पहिल्या पायरीमध्ये सद्गुरु कासव ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांचा सांभाळ करतो, समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या वाळूमध्ये आपले अंडे टाकते आणि अंडे उबवल्यानंतर त्या पिल्लांसह ती समुद्रात जाते. कासव आपल्या भक्ष्य मिळवण्यासाठी आपल्या पिल्लांपासून कितीही दूर गेली तरी पण ती आपल्या पिल्लांचं संरक्षण स्वतःच्या विचार तरंगाने करते. म्हणजेच सद्गुरु एखाद्या साधकाला आपला भक्त म्हणून स्वीकारतात त्यावेळेला सुरुवातीला ते विचार तरंग त्याच्या भोवती निर्माण करतात आणि त्या विचार तरंगातून त्याचं संरक्षण करत असतात. साधनेची दुसरी पायरी ही ज्या वेळेला साधकाची ज्ञान मार्गामध्ये थोडीशी प्रगती झाली की ही पायरी येते. या पायरीवर सद्गुरु मांजरीच्या रूपामध्ये आपलं संरक्षण करतात. मांजर जशी आपल्या पिल्लाला तोंडात धरून आपले दात लागू न देता सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते, तसेच सद्गुरु आपल्या भक्ताच्या सुरक्षिततेची, योग्य मार्गावर चालत आहे याची खात्री करून घेतात. त्यावेळेला ते मांजराप्रमाणे आपल्याकडे लक्ष ठेवतात. कधी कधी आपल्याला स्थानांतरित करतात, स्थलांतरित करतात, परंतु
ज्या वेळेला आपली थोडीशी तयारी, आपण पुढच्या पायरीवर जातो, त्यावेळेला ही स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. साधनेची तिसरी पायरी, तिसरा टप्पा, या टप्प्यावर एक वेगळं रूपक आपल्याला अनुभवायला मिळतं, ते म्हणजे माकडाचं रूपक. माकड काय करतं? पिल्लाला पकडत नाही, पिल्लू माकडाला पकडतं. पिल्लू आपल्या आईला बिलगून बसत, ते पोटाशी बिलगून बसत, कधी कधी पाठीवर बिलगून बसत. भक्ताला गुरुशी प्रयत्नपूर्वक तादात्म्य साधायचं असतं आणि ती मार्गावर मन विचलित न होऊ देता चालण्याची पायरी हे माकड आणि त्याचं पिल्लू या रूपकाद्वारे स्पष्ट करण्यात आलेली आहे. परंतु हीच पायरी, ही तिसरी पायरी आहे, हे लक्षात घ्या. भक्ताच्या जीवनाची चौथी पायरी, ज्या वेळेला गुरुला खात्री येते, की खात्री होते की आपला साधक साधना मार्गावर, भक्ती मार्गावर प्रगती करतो आहे, त्यावेळेला माशाचं रूपक लागू पडतं. मासा किंवा मासोळी आपल्या पिल्लांना जन्म देते आणि ती आपल्या पिल्लांसोबत पाण्यामध्ये स्वच्छंद विहार करते. सद्गुरू सुद्धा, आणि मासोळी विहार करत असताना ती आपल्या पिल्लांचं संरक्षण पण करत असते. सद्गुरू या भवसागरामध्ये आपल्या भक्ताला घेऊन जात असताना त्याला आधार देतात, त्याला या भावसागरामध्ये पोहायला शिकवतात, आपण मार्ग भ्रष्ट होणार नाही याची काळजी घ्यायला लावतात. सद्गुरूंच्या भक्तावर कृपा करण्याची, कृपा दृष्टी ठेवण्याच्या या 4 पायऱ्या आहेत. आणि या 4 पायऱ्या श्रीपाद श्री वल्लभांनी 4 रूपकाद्वारे आपल्या चरित्र ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. आपण आपला सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर परिक्रमा करत असताना कुठल्या पायरीवर आहे हे पाहणं अत्यंत आनंदमय असतं. आणि म्हणून हे 4 रूपक, कासवापासून तर मत्स्यापर्यंतचे हे 4 रूपक, कासव, मांजर, त्यानंतर वानर आणि मत्स्य, हे 4 रूपक मननीय आहेत. आणि या 4 रूपकांचा आपल्या पिल्लांना घडविण्यामध्ये असणाऱ्या भूमिकेचा सखोल विचार केला तर सद्गुरू आपल्यासोबत कसे असतात हे आपल्याला कळेल. याच्यावर हा विषय जो आहे, सद्गुरूंबरोबरचा प्रवाहाचा विषय, प्रवासाचा विषय, हा अनुभवाचा
विषय आहे, तो वर्णनाचा विषय नाही, हे लक्षात घ्या. हे रूपक समजून घ्या आणि रूपकाद्वारे आपण आपली प्रगती कुठपर्यंत झाली आहे ते तपासून बघा. सद्गुरू हे भक्तांना योग्य मार्ग दाखवत असतात. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. आणि सद्गुरूंचे चरण धरायचे असतात तर ते घट्ट धरायचे असतात. त्यांच्यावर निष्ठा ठेवायची असते, त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची असते. गुरूंशी बुद्धिभेद करून चालत नाही. जर गुरूंच्या आज्ञेचं पालन, कारण गुरु एखादी आज्ञा करतात, त्या आज्ञेमागचा हेतू आपल्याला माहिती नसतो. त्या गुरुच्या आज्ञेचं पालन केल्यानंतरच गुरु आज्ञेमागचं कारण आपल्याला समजू शकतं. तर गुरुमार्गावर चालणं म्हणजे आपलं जीवन सुरक्षित पद्धतीने संस्कारित आणि नियोजित करणे होय. कारण गुरुच आपल्याला सन्मार्गावर घेऊन जातो, पैलतीरावर घेऊन जातो आणि आपल्या जीवनाचं सोनं करतो. म्हणून सद्गुरूंवर अढळ श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलेले हे 4 रूपक मननीय आहेत आणि म्हणूनच महनीय आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये दाखविल्या गेलेल्या इमेजेस या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या इमेजेस आपल्याला कशा वाटल्यात ते पण नक्की सांगा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.